हॅलो, वेलकम टू सिम्बा अँड मम्माज ट्रेजर. तर आज डे 6 मध्ये शिराळे टाकून डाळ केली होती आणि त्याच्यासोबत भात आणि चपाती. तर त्यासाठी फोडणी दिली कुकरमध्ये. तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, हळद आणि धने पावडर, लाल तिखट आणि टोमॅटो ऍड केला. त्यात अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही ठेचलेला लसूण वापरू शकता. माझ्याकडे लसूण सोलायला वेळ नव्हता, तर मी पेस्ट टाकली. त्यानंतर त्यामध्ये मी 2 तास मूग डाळ भिजवून ठेवली होती. ते पाणी फेकून दिलं. ते डाळ वापरली आणि शिराळ्याच्या शिरा काढून चांगले बारीक कापून त्यात ॲड केले. त्या शिरांची मस्त चटणी होते आणि ती तुम्ही तिखट खाऊ शकता. त्यानंतर त्याच्यात मीठ, पाणी ॲड करून 3 ते 4 शिट्या दिल्या. डाळ चांगली गाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि भात आणि चपाती सोबत सिंबासाठी सर्व्ह केली. तर भात सकाळी मी लवकर केला होता ना, तर तो वातळ झाला आणि त्यामुळे सिंबाने तो खाल्ला नाही. त्याने चपाती आणि डाळ खाल्ली. प्लीज चेक डिस्क्रिप्शन फॉर डिटेल्स इन इंग्लिश. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक यू.